नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। तर आपल्या सोबत आहेत जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे। आपल्या सर्वांना माहिती आहे, लातूरमध्ये आरी या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा मनात राग धरून त्या ठिकाणी गावकऱ्यांचा आणि बौद्ध बांधवांचा एक मोठा वाद झाला होता। नाशिक दौऱ्यावर असलेले जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी लातूरला धाव घेऊन बौद्ध बांधवांची भेट घेतली, त्यांच्याकडून सर्व जाणून घेतलं आणि त्यानंतर गावकऱ्यांशीही त्याने संवाद साधला। आपल्यासोबत नितीन भाऊ आहेत। या घटनेसंदर्भात एकंदरीत भाऊ काय सांगाल? मंडळी जय भीम। सम्राट पेपरमध्ये 26 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती धूमधडाक्यात साजरी केली म्हणून झेंड्याचा वाद झाला। त्या गावकऱ्यातल्या सर्व लोकांनी त्या बौद्ध कुटुंबावरती बहिष्कार टाकला। बातमीमध्ये कळालं की पाणी बंद, राशन बंद, वाट बंद केलेली आहे, रोजगार बंद। अशा प्रकारची ज्यावेळेस ती नाशिकमध्ये मला बातमी लागली तर नाशिकमध्ये एका कार्यशाळेमध्ये होतो मी। तिथून ताबडतोब जसं तसं मी लातूर गाठला। लातूर या ठिकाणी गेल्याच्या नंतर एक साधारणपणे लातूर शहरापासून हे गाव एक 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आरी म्हणून हे गाव आहे, शिरूर अनंतपाळ तालुक्यात, जिल्हा लातूर। तिथे गेल्याच्यानंतर समाजाच्या मंडळींची संपर्क साधला, भेटलो। जय भीम आर्मीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय माधवराव गायकवाड माझ्याबरोबर होते। जय भीम आर्मीचे बाकीचे पदाधिकारी ते सर्व सोबत होते। मी सर्व 10-12 जण त्या गावात गेलो। तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला कळालं की परंपरागत एका जागेवरती बाबासाहेब आंबेडकरची जयंती होते आणि बौद्ध समाजाचे लोक जयंती करताना एक ध्वज रवतात, निळा ध्वज। त्यांनी तो निळा ध्वज रवला आणि तो तसाच ठेवला। तसाच ठेवल्यामुळे त्या तिकडच्या मंडळींना असं वाटलं की आता ध्वज इथेच राहील, बाजूला मंदिर आहे वगैरे वगैरे, असं सर्व विचार त्यांच्या सर्व मनात आला आणि गुपचूप त्यांनी पोलीस कंप्लेंट केली आणि तहसीलदार वगैरे येऊन त्यांनी ते झेंडा काढून घेतला। मोठा वाद झाला। साधारण फक्त 5 ते 6 घरं आहेत बौद्धांचे त्या गावामध्ये। तो मोठा वाद झाल्याच्या नंतर गावकऱ्यांनी काय केलं, बौद्ध समाजाच्या, त्यांनी जरा त्याच्याबद्दल माहिती इतरांना दिली आणि मग अनेक लोक तिकडे गेले। असं सर्व वातावरण एक वेगळं तंग झालं आणि ज्या सचिनने पुढाकार घेतला जयंतीसाठी त्याच्यावरती केस घेतली गेली, म्हणजे त्याच्यावरती फिर्याद नोंदवली झाली नाही, कंप्लेंट केली की सरकारच्या जागेच्या इकडे असताना यांनी हा ध्वज तिथे रवलेला आहे। मग दुसऱ्या दिवशी दूध बंद। तिथे गेल्याच्या नंतर तिकडच्या बाया सांगत आहेत की सकाळी दूध देखील त्या बायांना मिळत नव्हतं। बाया गेल्या दूध घ्यायला तर तिकडचे लोक सांगतात आमची गाय आटली। मग एक मुलगी भेटली मला, ती म्हणाली की माझ्या आईला मी सांगितलं, आई मी आता पाण्याला जात आहे, तिथे गेल्याच्या नंतर मिरची कुटण्यासाठी मी देणार आहे, दळण देणार आहे। तिची आई म्हणाली की जाऊ नको, ते घेणार नाहीत, आणि तसंच झालं। एकंदरीत सर्व हे काय जे काय चाललेलं आहे हे पाहिल्याच्या नंतर मग मी गावातल्या सरपंच जो आहे त्यांना भेटलो। मी जायच्या अगोदर तहसीलदार, पोलीस ऑफिसर यांनी आणि गावचे पोलीस पाटील यांनी संयुक्त बैठक घेतली होती। दोन्ही समाजाला समजवलं होतं। गावकऱ्यांना पण सांगितलं होतं की बहिष्कार वगैरे टाकू नका, असं जर काही केलं तर आम्ही पोलीस कारवाई करू। म्हणजे शासन आणि प्रशासनाने योग्य भूमिका घेतली। आमचे बौद्ध समाजाचे लोक पण तिकडे बोलत होते आणि म्हणून अशा प्रकारे त्या सर्वांना समजवलं। तिकडेचे जे गावकऱ्याची मंडळी आहेत, उपसरपंच त्यांना भेटलो, पोलीस पाटीलांना भेटलो आणि या दोघ्या समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीचे वातावरण निर्माण व्हावं या अनुषंगाने एक मेळाव बैठक घडवून दिली आणि असं पुढे होऊ नये
हे वातावरण शांत झालं पाहिजे या अनुषंगाने वाटचाल केली. एक मला या ठिकाणी सांगा वाटते की त्या ठिकाणी आपल्या बौद्धांसाठी छोटी जागा आहे. मला वाटतंय 1983 साली समाज मंदिर बांधलेलं आहे. 42 वर्ष झालेले आहेत, अजून ते समाज मंदिर तसंच आहे. त्याला कुणीच पुढे काही केलं नाही, डागडुगी केलेली आहे. तर मी तिकडे पोलीस पाटीलांना, गावच्या सरपंच सांगितलं की स्पेशल कंपोनेंट प्लॅनच्या अंतर्गत ताबडतोब तिकडे समाज मंदिर आपण नवीन बांधू. जे काही 5-10 लाख रुपये लागतील, 10-15 लाख रुपये लागतील, त्या आमदारांना बोलून, मुख्यमंत्र्यांशी बोलून, सर्वांशी बोलून, यंत्रणांशी बोलून, त्या कन्सर्न खात्यातल्या मंत्र्याशी बोलून ते तिकडे उभं करून देतो. असं सर्व एक चांगलं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ती बैठक संपन्न झाली, पार पडली. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही जी काय रोजगार नाही, पाणी नाही, दळण नाही, किराणा नाही, हे सर्व बंद केलं आहे, अशा प्रकारची बातमी देऊन सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, सन्माननीय एकनाथ शिंदेजी, सन्माननीय अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये असलेले सरकार याला कुठेतरी बदनाम करण्यासाठी, याला समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनुषंगाने अशा ज्या काही बातम्या पेरल्या जातात त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं मला वाटतंय. आणि त्या अनुषंगाने खरं खोटं जाणण्यासाठी तिथे मला जय भीम आर्मीला धाव घ्यावा लागला. त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर या दोन्ही समाजाशी चर्चा केल्यानंतर दोन्ही समाजाने सामोपचाराने भूमिका घेण्याचं आपण आवाहन केल्यानंतर मान्य केलं. हो, दोघांनी मान्य केलं की आम्ही ज्या काही तक्रार केलेल्या आहेत आम्ही त्या मागे घेतो. गावातल्या लोकांनी सांगितलं की आम्ही जी काही कंप्लेंट वगैरे जी केली होती किंवा जी काही पोलीस यंत्रणाने जी काही भूमिका घेतली, आम्ही पोलिसांना सांगू की त्या सचिन गायकवाडवरती कोणत्या प्रकारची केस, गुन्हा नोंदवता कामा नये. सचिन गायकवाडने भूमिका घेतली की गावकऱ्यांवरती जे ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, की गावकऱ्यांनी जातीवादी शिव्या दिल्या, हे जे काय सर्व आम्ही जे बोललेलं आहे आम्ही तेही मागे घेतो. दोघंही, मी निघायच्या अगोदर, आम्ही सर्व निघायच्या अगोदर दोघांनीही एकमुखाने हे मान्य केलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते सर्व ते मागे घेतो. आता ही जी धावपळ केली, ही धावपळ फक्त यासाठी केली की अशा काही बातम्या लागल्याच्या नंतर ज्या संघटना पेटून उठतात, खरं खोटं काही बघत नाही आणि धडाधड का की त्या दिवशी बातमी आल्याच्यानंतर मला अनेक संघटनेचे फोन की 1 मेला आम्ही आझाद मैदानवरती आंदोलन करणार, या घटनेचा निषेध करणार. ते बघणं नाही, विचारपूस करणं नाही, प्रत्यक्ष काय आहे वस्तुस्थिती न जाणून घेता आपण जे काय करत आहोत आपण ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि समाजामध्ये तेढ मुद्दाम निर्माण करण्यासाठी जे काही लोक या सर्व गोष्टी रचत आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. जे महत्त्वाचा मुद्दा एक आहे की तिथलं जे समाज मंदिर इतकी वर्ष झालेलं नाही आहे. आता तिथे आमदार बनसोडे आहेत किंवा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आहेत, यांची भेट घेऊन आपण हे लक्ष वेधणार आहात का? हो, या सरकारमध्ये बौद्ध समाजाचे नेते आहेत. संजय शिरसाट जे आहेत, ज्यांच्याकडे समाज कल्याण खातं आहे, ते सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आहेत, शिवसेनेचे आहेत. तर माझे परम मित्र आहेत, माझे मोठे बंधू आहेत. ते अनेक वर्षापासून चळवळीमध्ये आम्ही बरोबर राहिलेलो. तर सन्माननीय संजय शिरसाटजींना देखील मी या वस्तुस्थिती सांगणार आहे आणि ताबडतोब तिकडे त्या गावामध्ये एक 15 ते 20 लाख रुपये खर्च करून एक चांगलं 42 वर्षाच्या नंतर एक समाज मंदिर कसं उभं राहील आणि या समाजाच्या मनामध्ये असलेला रोष, यांना जे वाटतं आहे की आमची पायवाढ झालेली नाही, आमचे गटारे नाले झाले नाही, आमचं समाज मंदिर असंच पडलेलं आहे, मुद्दाम गावचे लोक आमच्याकडे कानाडोळा करत आहेत, त्या सर्व ज्या काही भावना बौद्ध समाजाच्या त्या गावातल्या ते लवकरात लवकर दूर करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. तर आपण बघितलं नाशिक दौऱ्यावर असलेले जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांना वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लातूर येथील ही घटना कळल्यानंतर त्याने तातडीनं वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी लातूरला धाव घेतली आणि त्या ठिकाणी दोन समाजामध्ये असलेला जो वाद होता, गैरसमज होता, तो नितीन भाऊ यांनी त्या गावात जाऊन तिथले पोलीस पाटील असतील, तिथले सरपंच असतील, तिथले प्रतिष्ठित ग्रामस्थ असतील आणि बौद्ध बांधव असतील यांच्यामध्ये एकत्र बसून त्यांच्यामध्ये समन्वय आणण्याचं काम आणि झालेले गैरसमज दूर करण्याचं काम नितीन भाऊ मोरे यांनी जय भीम आर्मीच्या माध्यमातून लातूरला जाऊन केलेलं आहे. आपल्याला ही बातमी कशी वाटली
त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद. जय भीम. जय भीम. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.